अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कांद्याला फटका। धुळे बाजार समितीमध्ये कांद्याचा घाऊक लिलाव 50 पैसे किलो एवढ्या नीचांकी दरानं। पंचनाम्याचं रेकॉर्ड माझ्यापर्यंत येत नाही, मदत देत आहे। पंचनाम्याचा अहवाल येईपर्यंत गारपीटग्रस्तांना मदत देता येणार नाही। शरद पवारांनी व्यक्त केली हतबलता। सरकार चालढकल करत असल्याचा विरोधकांचा आरोप। नमस्कार, मी आरती कुलकर्णी। दुपारच्या बातम्यांमध्ये आपण या गारपीटग्रस्त भागाच्या बातम्या बघणारच आहोत, पण बघूया महत्त्वाच्या हेडलाईन्स सुद्धा। काँग्रेसनं भ्रष्ट नेत्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देऊ नये, मनीष तिवारींचं मत। सुरेश कलमाडी आणि अशोक चव्हाणांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात। 9व्या जागेसाठी सेना भाजप आमने सामने, मनसेची मतं निर्णायक ठरणार। समाजवादी पक्षाचे माजी खासदार अमरसिंह आणि जयाप्रदाचा आरएलडी मध्ये प्रवेश। अमरसिंह फतेपूर तर जयाप्रदा बिजनोर मधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता। गोंदियामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून पारधी समाजातल्या एकाची हत्या। संपूर्ण कुटुंबालाच जीवे मारण्याचा प्रयत्न, एकाच कुटुंबातल्या 4घांना अटक। बेळगावच्या महापौरपदी पुन्हा मराठी माणूस। महाराष्ट्र एकीकरण समितीचे महेश नाईक नवे महापौर। आणि सेन्सेक्स मध्ये जोरदार उसळी। पहिल्यांदाच 22,000चा टप्पा पार। निफ्टीही गेलं 6,500च्या वर।